संघ क्वार्टर फायनलचे सामने चालू होत आहेत. जसं एक एक पाऊल आपण पायरी पुढे चढत जाऊ तसं कोण होणार. हॅलो, धन्यवाद अविनाशजी. उत्कृष्ट असं समालोचन आपल्याला लाभलेलं आहे सकाळपासून. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत त्यांनी सुंदर अशी साथ दिलेली आहे. तशीच संध्याकाळपर्यंत तुमचं असं सुंदर समालोचन आम्हाला पाहता येईल हीच अपेक्षा. तसेच आमच्या गावातील सदस्य श्री अजेश अनंत रिकामे, मस्सा महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट खजिनदार या पदावर सध्या ते काम करत आहेत. तसेच ते शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटाचे शाखा प्रमुख malaड या ठिकाणी पद भूषवत आहेत. तसेच ते आमच्या घुमेश्वर ग्रामस्थ मंडळ मुंबई कमिटी या कमिटीवर सुद्धा सदस्य आहेत. आणि तरुणांना उत्कृष्ट असं नेहमी मार्गदर्शन मोलाचे योगदान त्यांच्याकडून लाभत असतं. त्यांचा मी सत्कार करू इच्छितो. इथे श्री दशरथजी गायकर यांच्या हस्ते मी श्री अजेश अनंत रिकामे यांचा सत्कार करतो. पांगणोली या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3. मान्यवरांचा सन्मान सोहळा होतोय. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचेच गावचे सुपुत्र आहेत अजयजी यांचा सन्मान सोहळा होतोय. काही आमचे ज्येष्ठ नागरिक मान्यवर त्यांचा सन्मान सोहळा करतायत. याचबरोबर ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळलेला आणि 2 धावा परिपूर्ण. वाढती धावसंख्या होती ती म्हणजे पांगणोली या संघाची 5. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचंय. तसेच आमच्या गावचे श्री विकास महादेव बिरवाटकर विरार येथे मी मराठी प्रतिष्ठान विरार या शाखेवर उत्कृष्ट असं काम करत आहेत. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानसाठी त्यांचं नेहमी योगदान असतं. तसेच आमच्या गावासाठी श्री घुमेश्वर गावासाठी तसेच शिवशक्ती क्रिकेट संघ याच्यासाठी सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान असतं. गावासाठी नेहमी अग्रेसर राहून ते काम करत असतात. त्यांचा मी सत्कार इथे श्री प्रदीप गायकर यांच्या हस्ते करू इच्छितो. श्री विकासजी बिरवाटकर. शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ असे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार करण्यात येते. टाळ्यांचा थोडा कडकडाट होऊ द्या विकासजी यांच्यासाठी. कसं आहे मित्रांनो, मान्यवरांचा सत्कार हा होणे खूप अपेक्षित असतं. कारण मान्यवरांमुळे ह्या अशा सामन्यांना सामाजिक कार्याला खूप शोभा येते. त्यासाठी आपल्याला मान्यवरांचा सत्कार करायला भाग पडत असतं. धन्यवाद. समालोचक श्री अविनाश काते पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटच्या स्वभावामध्ये अवांतर धाव मिळते आणि वाढती धावसंख्या होती ती म्हणजे पांगणोली या संघाची 7. जो जर्सी नंबर आतापर्यंत इंटरनॅशनल मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या मागे असायचा, आता आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही जर्सी क्रमांक. मित्रांनो, जो जर्सी क्रमांक आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी जो सिम्बॉल असेल जर्सी क्रमांक असेल आपल्याला मिळतो तो गाव आणि नावासाठीच असतो. चांगलं खेळण्याचं काय क्षेत्ररक्षण केलंय सायगाव या संघाकडून. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पांगणोली या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8. क्वार्टर फायनलचे सामने चालू झाले. जसं एक एक पाऊल पुढे जात जाईल आणि कोण होणार विजेचा 2024चा पर्व तिसरा आहे श्री शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर याचा कोण होणार मानकरी पाहूया. पांगणोली आणि सायगावमध्ये सामना चालू आहे. अचूक असा खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडला. 1 धावेवर समाधान नाही. दुसऱ्या धावा देखील परिपूर्ण केली आणि 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या झालेली आहे पांगणोली या संघाची 10. मान्यवरांचं आगमन देखील झाले. सकाळी पाहिल्यानंतर अयोध्येला मी म्हटलं ना जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी या स्टेजवर मान्यवरांची होती. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे त्याच्यामुळे जेवणाची वेळ झाल्या कारणास्तव थोडे मान्यवर कमी आहेत. पण येणाऱ्यानंतर संध्याकाळी मान्यवरांची उपस्थिती देखील लाभणार आहे या शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या आयोजकांना. तरी पांगणोली या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 10.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 10 वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय अल्पेश. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल अल्पेशला आपला संघ विजयी करायचा. निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून म्हटलं जाताना बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये अचूक टप्पा टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अल्पेश. निर्धाव चेंडू टाकतोय कुठेही समजलेला नाही ते म्हणजे कौशलला. जर आपला संघ कौशल्यपूर्ण ठेवायचा असेल तर कौशलला आपल्या नावाप्रमाणे अचूक फलंदाजी करावी लागेल पांगणोली या संघासाठी गावासाठी आपल्या. परत एकदा चांगला समाचार घेतला लेग साईडला पण नाही. क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्षेत्ररक्षण ए पर्यंत 2 धावा परिपूर्ण केलेली आहेत. ओ काय रनिंग केली. पंचांकडे थोडीशी अपील केली होती पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावाबरोबर वाढती धावसंख्या झाली पांगणोली या संघाची बिनबाद 12. जो पहिलाच मॅच झाली होती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच झाला होता तोच आहे कौशल ज्याने आपला षटकार टाकला होता आणि संघ विजयी केला होता. मला वाटतं ह्या परिपूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 3च षटकार लागले गेलेले आहेत. कुठेही षटकार चौकारांची आतिषबाजी होत नाही मित्रांनो. कंपल्सरी नेहरू या संघाने फक्त 36 धावा उभारल्या 3 ओव्हर मध्ये. आतापर्यंत टार्गेट इतकं कोणाला करता आलं नाही. काय निर्धाव चेंडू टाकतोय अचूक अशी गोलंदाजी करतोय पंचांकडे अपील करतोय पण नाही. निर्धाव चेंडू कुठेही कौशलला समजलेला नाही. कौशलची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे ती 8 धाव संख्या झालेली आहे आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 12. कौशलची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे 8. स्ट्राईक साठी आलेला फलंदाज 2 ओव्हरचा सामना असेल हा. चांगलाच कौशलने समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय पण कुठेही समजले नाही. बॅटची कडा घेतात किपरच्या हातामध्ये जातोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करतोय आपल्या स्वतःची विकेटमध्ये आणि बॅक टू पॅव्हलिंग येतोय तो म्हणजे कौशल. अचूक अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे सायगाव या संघाकडून अल्पेश. मित्रांनो जरा फास्ट. कौशलची जागा भरून काढण्यासाठी येतोय क्रीजवर आता नवीन फलंदाज अमित. 2 ओव्हरचा सामना असेल. दुसरा षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे पांगणोली या संघाची 12. अचूक गोलंदाजी करतोय सायगाव संघ तो म्हणजे गोलंदाज आहे अल्पेश. आपल्या वैयक्तिक ओव्हर मध्ये फक्त आणि 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपात गेले ते म्हणजे कौशलच्या. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. कौशलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अमित. चांगला समाचार घेतला आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये येते का पाहून नाही. 2 धावा परिपूर्ण केल्या. डिक्लेअर मध्ये बॉल जातात तोच लगेच रनआउटचा होतोय. बॅक टू बॅक विकेट जाते रनआउट मध्ये ते म्हणजे पांगणोली या संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 13. लगेचच फलंदाज पाठवायचा आहे मित्रांनो. पांगणोली या संघाचा लगेच फलंदाज पाठवायचा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. 3 वाजलेले आहेत आणि अजून परिपूर्ण सामने करायचे आहेत. 2-2.5 तासामध्ये आपल्याला फायनलचा देखील सामना चालू करायचा आहे कारण दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे मित्रांनो. पांगणोली या संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 13-14. 14 धाव संख्या झालेली आहे. सॉरी 13 झालेली आहे. थोडस 13 धाव संख्या झाली आहे पांगणोली या संघाची. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून माझे काय समाचार घेताय. नवीन फलंदाज आला होता पण क्षेत्ररक्षण तैनात आणि झेल वाजवतोय. बॅक टू बॅक विकेट जाते पांगणोली या संघाच्या. बारा बॉल मध्ये सायगाव या संघाला 14 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. धनगर मलाईचे कर्णधार आणि SYMDB गवळवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. धनगर मलाई आणि SYMDB गवळवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेचच स्टेज कडे यायचं आहे टॉस साठी.
पांगनोली या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. कर्णधाराला विनंती आहे की लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. तसेच सायगाव या संघाचे 2 सलामीवीर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे ती सायगाव या संघाला. लगेचच पाठवायचे. पंच देखील आमचे आलेले आहेत. सकाळपासून अचूक अशी पंचगिरी करतायत. कुठे टाकली त्यांचे नाव माझ्याकडे भव्य दिव्य असं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज आयोजन केलेलं आहे आणि आज परिपूर्ण सायगावचे 2 फलंदाज देखील गेलेले आहेत सलामीवीर. आणि लगेचच पांगनोली या संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. प्रत्येक इनिंगला 10 मिनिटं दिलेली गेली आहेत आयोजकांच्या वतीने. 10 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची आहे आपण. फलंदाजी गेलेत ते म्हणजे विनायक आणि निखिल. पांगनोली या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. SOMDB चे कर्णधार आणि धनगर मलाईचे कर्णधार दोन्ही आलेले आहेत. तरी मी मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना टॉस करण्यासाठी विनंती करतो. मुकेश दादा टॉस करून घ्यायचे. दोन्ही संघ आलेले आहेत. कर्णधार आलेले आहेत. याची नोंद घ्यायची आहे. लगेच पांगनोली या संघाला विनंती करतोय मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 12 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे पांगनोली 14 रनांची आवश्यकता आहे. सायगाव या संघाला काय क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे पांगनोली या संघाने एक लिंक लाईनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण तैनात केलं आहे. तसंच एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण केलं आहे. लॉंग ऑफला एक ठेवलं आहे. पॉईंटच्या दिशेने एक ठेवलं आहे. एक कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात केलंय. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि पांगनोली या संघाकडून जो कौशल ज्या मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये राईट मोर द मारा करेल साईडला फलंदाज आहे तो म्हणजे विनायक. पाहूया काय समाचार घेतोय. पहिलाच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता पण नाही अपयश आलं आणि वाईटच्या स्वरूपामध्ये स्कोअर बोर्ड उघडलं जातं. 1 या धावसंख्येने सायगाव या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1. अवांतर धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपामध्ये. कौशलकडून एक बोनस मिळतोय तो म्हणजे सायगाव या संघाला. क्षेत्र किपर कुठेतरी थोडस गोलंदाजाला मार्क करतो. काय समाचार घेतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण जातोय सीमारेषा पार. कणकणी देतोय चौकार ज्याच्या बॅट मध्ये छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळतोय 4 धावा. वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 5 सायगाव या संघाची. मधून देखील येतोय. चांगली साथ मिळते आम्हाला या मायक्रोफोन वरती आमचे डीजे मास्टर असतील. चला लागूया मैदानाकडे. कौशल अचूक गोलंदाजी करावी लागेल आणि मला तू चौकार मारू शकतो तर मी तुझा त्रिफळा उद्ध्वस्त करू शकतो हे पाहायला मिळालं. कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती असं करून दाखवलं ते म्हणजे कौशलने. लगेचच थँक्यू डीजे. पांगनोली या संघाला विनंती करतो जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवलेलं ज्याप्रमाणे असेल जिंकल्याच्या नंतर आनंद व्यक्त करायचा आहे मित्रांनो. वेळ खूप कमी आहे. आपले आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. नवीन फलंदाज येतोय विनायकची जागा भरून काढण्यासाठी जितू. अचूक गोलंदाजी करतोय. का विश्वास दाखवला या कौशल्यावरती कारण त्याच्याकडे कौशल्य तेवढं आहे. तू मला चौकार मारू शकतोस तर मी तुला तुझा त्रिफळा देखील उद्ध्वस्त करू शकतो हे मैदानामध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळालं. ते म्हणजे कौशल्याच्या गोलंदाजीवरती नावाप्रमाणे कौशल्य करतोय. आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर असेच विकेट घ्यावे लागतील असेच डॉट बॉल काढावे लागतील ते म्हणजे
कौशलला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून गोलंदाजी करतोय आजच्या मॅच मध्ये. हो काय गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू टाकलाय, दबाव दिलाय, ते म्हणजे नवीन फलंदाजाला जितूला कुठेही समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडू टाकलं. धाव दुसरा मागे घेतला होता रोहित गायकर यांच्याकडे तो दुसरा माईक आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय कौशल. ओ ऑफ साइडला खेळण्याचा पॉइंटच्या दिशेने प्रयत्न केला, थोडीशी मिस फील्ड होते. दुसऱ्या धावेचा कौल दिला होता पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि सायगाव या संघाची धावती वाढ संख्या होती ती म्हणजे 6. पुढील होणारा सामना दंगलमली वर्सेस SYM DB गौलवाडी. दंगलमलीने टॉस विन केलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढील चेंडू ओव्हर टू विनोद सर. थँक्यू. स्टेप ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज पण वाढती धावसंख्या होती ती म्हणजे सायगाव या संघाची 7. पहिला षटक चालू आहे. कौशलचं एक महत्वपूर्ण सलामीवीरचा विकेट देखील घेतला होता आणि आता स्ट्राईकला आलेले फलंदाज निखिल आणि जितू पिचवर आहेत. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. अचूक अशी गोलंदाजी करतोय कौशल, कुठल्याही गोष्टीचा दबाव घेत नाही सायगावचे फलंदाज आणि 1D 2D रन काढून संघाकडे उजव्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो आता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 1 बाद 8. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 6 बॉलमध्ये 6 रनांची आवश्यकता आहे ती सायगाव या संघाला. एक सलामीवीरला आलेला फलंदाज अजून देखील निखिल क्रीजवर आहे आणि 9 सेकंडसाठी आलेला जितू अजून बाकी आहे. आता कोणाकडे गोलंदाजी जाते पाहूया. पांगणोली या संघाकडून अमितला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय, आमंत्रित केलंय ते म्हणजे पांगलोलीच्या संघाच्या कर्णधाराने. अचूक अशी गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये अमितने. निर्धाव चेंडू टाकले होते, त्याचप्रमाणे निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर सामना विजयी करायचा असेल तर. पांगणोली या संघाला 6 बॉलमध्ये 6 रनांची गरज आहे. पांगणोली या संघाला कोण होणार विजेता सेकंड राऊंडचा पाहूया. पांगणोली की सायगाव. फलंदाजी करतोय जितू, गोलंदाजीवर मार्क सज्ज झाला अमित. पाहूया काय होतं. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपात पंच आमच्याकडे बोलतायत आणि डिक्लेअर धाव देत आहेत, इशारा करतात डिक्लेअर. एक वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 9. जिंकण्यासाठी गरज आहे 5 बॉलमध्ये 5 रनांची. निर्धावत चेंडू टाकावे लागतील अमितला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. स्ट्राईकला फलंदाज आहे आता निखिल. ज्यांचं जर्सी क्रमांक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा जो जर्सी नंबर होता तोच त्याच्या नावावर जर्सी क्रमांक आहे पाठीवर, तो म्हणजे अमित गोलंदाजीवरती सज्ज झालाय. हो काय निर्धाव चेंडू टाकतोय, महत्वपूर्ण निर्णायक षटक आहे ज्या अमितच्या वरती विश्वास दाखवले कर्णधाराने. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि निर्धाव चेंडू टाकलाय. आता समीकरण येऊन पोहोचलंय 4 बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. का आपल्या संघामध्ये आपली प्रमुख गोलंदाजीमध्ये वर्णी लागते याचंच एक उदाहरण दाखवताना अमित काय अमित गोलंदाजी करतो दादा. म्हटलं जातं ना कमीत कमीत गावामध्ये 150 ते 200 पोरं असतात पण ड्रीम 11 खेळाडू म्हणजे माझी निवड का होते तर या अमितने प्रत्यक्षात पाहायला दिला आपल्याला या मैदानामध्ये आणि ते पाहायला मिळेल कारण 6 बॉलमध्ये 6 रनांची आवश्यकता होती. आता समीकरण येऊ शकलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा नंबर आहे हा. अचूक गोलंदाजी करतोय सचिन. पाहूया अमित. ओ परत एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. आता समीकरण येऊन पोहोचलंय तो म्हणजे 2 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. कोण होणार विजेता. कोणीही मैदानामध्ये एक्स्ट्रा प्लेयर जायचं नाही आहे मित्रांनो आणि लगेच क्षेत्ररक्षण जसं आहे तसं सजवून घ्यायचं. पांगलोली संघाला विनंती करतो.
पांगणोली या संघाला विनंती आहे मित्रांनो, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. काय अमित गोलंदाजी करतोय, आपल्या नावाप्रमाणेच आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी सगळ्यांना धाडस देतोय की मी टाकतो गोलंदाजी, आणि विश्वासाने ज्याच्यावर गोलंदाजीचा अनुभव दिला तीच अनुभव कामाला येतोय अमितचं. कुठेही समजलं नव्हतं परत क्षेत्ररक्षण तैनात, 1 धाव परिपूर्ण केली, दुसऱ्या धावेचं कौल दिलं, 2 धावा परिपूर्ण. आता जिंकण्यासाठी गरज आहे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. कोण होणार या सामन्याचा विजेता? सगळ्यांच्या हृदयाची धडकन वाढत चाललेली आहे. काय गोलंदाजी केली आहे ती अमित याने आपल्या संघासाठी दाखवून दिले की मी काय या पांगोळी गावामध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रत्येक हॅलो, अचूक अशी गोलंदाजी करावी. निर्धाव चेंडू टाकला तर पांगणोली संघ विजयी, जर 3 धावा काढला तर सायगाव संघ विजयी. पाहूया काय निर्धाव चेंडू टाकला, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि आपला संघ विजयी करून ठेवला, तो म्हणजे पांगणोली संघ. मित्रांनो आनंद व्यक्त जरा मैदानाच्या बाहेर करतो, होऊन जाऊ दे एकदा